हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आई दादा आल्यामुळे माझं रुटीन थोडंसं चेंज होतं. सो आता सगळ्यात पहिले मी इथे चहा ठेवत आहे आणि दादाने इथे सकाळी उठल्या होते सगळ्यात पहिले बातम्या आणि त्याच्यासोबत ते चहा बिस्किट असं त्यांचं दिवसाची सुरुवात त्यांची अशी असते. आता मी इथे सकाळच्या नाश्त्याची तयारी करत आहे. तर खरं तर मी इडली बनवणार होती, पण चुकून माझ्याकडून त्या पिठामध्ये पाणी जास्त घातलं गेलं. तर मी डोसे आणि चटणी असा सकाळचा नाश्ता बनवत आहे. नॉनस्टिक पॅनमुळे डोसे खूप छान होतात, म्हणजे अजिबातच चिकटत वगैरे नाहीत. तर आता इथे आईची अंघोळ वगैरे झालेली आहे आणि तिला सकाळी उठल्यावरती थोडंसं म्हणजे घोटभर चहा लागतो तरतरी यायला. आणि ही जी तांब्याची टाकी आहे ही आई आल्यावरतीच बाहेर निघते, अदरवाईज आम्ही बॉटल्समधूनच पाणी पितो. तर आई मला बोलली की तू बाहेर काढून ठेव, मी घासून ठेवते आणि आपण त्याच्यातूनच पाणी पित जाऊ. या भरले सगळे ते मी भरते. चांगले झाले. हा तेच पहिले पाणी पिते. लिंबू पण नाही, आता सध्या ते थंडी आहे म्हणून ते का भरोसा नाही येईल की नाही. हे पीठ गरम पाणी आणि त्यात लिंबू पिळलं. चला आता मी निघते ऑफिसला जायला. इथे आई इथे बसली आहे, तिला मी हे लावून दिलंय नवनाथ. दादा गेलेत अंघोळीला आणि साठी इथे नाश्ता काढून ठेवलाय. चला येते मी जायला आणि आई यायला. मच्छी आणली. लंचला आले मी आणि ऍक्च्युली आजचा सगळा स्वयंपाक जो आहे तो आईने ऑलरेडी करून ठेवलाय, म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही ठेवलं करायला. सो काय काय आहे आज जेवायला. हे आहेत बोंबील फ्राय आणि हे थोडेसे मी अजून केले कारण तिने एवढेच केले होते. मी म्हटलं सगळेच करूया. हे आहे कोलंबीचं कालवण, भात आहे, चपात्या आहेत. काय करतोय? रिपोर्टिंग करतो. आता हे कशात लावणार आहेस तू? त्याच्यातच लावणार. मग म्हणजे मुळं थोडीशी कट करतो. म्हणजे हे कशासाठी करायचं असतं? त्याला वाढ होण्यासाठी चांगली वाढ होणार. थोडीशी कटिंग करणार मुळं, सगळीच नाही करणार. म्हणजे खाली मुंग्यांनी घरटे केले त्याच्या खाली. माती फेकून देणार मुंग्या आहेत, नवीन माती आपण परत लावणार. दादा थोड्या वेळ झोपतील. झोपाल ना आता? आई पण झोपली इकडे. चल मी निघते. हा दरवाजा खिचून घे. पंखा पाहिजे, गरम होत आहे. तर ते नाही, हे ना हे फिरवायचं. बंद के, हे सगळं बंद करा. स्लोवर लावलाय ना. हा बस, नंतर थंडी वाजायला लागेल. नंतर थंडी वाजेल. काय मग ते बरं, ते असं खाली ठेवायला लागणार. मला खालची जागा व्यापलेली नकोय, मला खाली जागा फ्री पाहिजे. ऍक्च्युली आम्ही ना किचनसाठी काहीतरी बघतोय ॲमेझॉनवरती. सो कळत नाहीये, म्हणजे डुअल माइंड आहे. घ्यायचं आहे पण कसं घ्यायचं आहे ते कळत नाही. एक मिला दाखव. इथे आम्ही आज पण एक मूवी बघतोय.
माझ्याकडे एक जी छोटी कढई आहे ती एकदम खराब झाली होती तळून वगैरे, तर मी ती एकदम उकळत्या गरम पाण्यामध्ये तिला ठेवलं. त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घातला आणि हाफ लिंबू त्याच्यामध्ये पिळलं, कारण लिंबूमध्ये ॲसिड असतं. आणि एकदम छान असं ते बॉईल होऊन दिलं. आणि ते मी काय केलं की ना पूर्ण बॉईल झाल्यावरती थोड्या वेळ ठेवून ओव्हरनाईट मी ते तसंच ठेवलं. आणि नेक्स्ट डे आता मी काढणार याला. थंडी आहे थंडी. चला आमच्याकडे तरी आहे बऱ्यापैकी थंडी. आम्ही पंखा न लावताच झोपतो. सो तेवढी म्हणजे थंडी आहे. जेवढा दिवस आहे तेवढा दिवस थंडी एन्जॉय करा. आमच्याकडे पण झाडं आली ना. हा कशी झाडं खाली आहेत तिथे पण असते ना. आईला बाम लावायला लागतो असं. कोणता बाम आहे हा? झेंडू बाम. हा झेंडू बाम. आता सगळीकडे ते कपाळाला मानेला सगळीकडे लावते, हाताला वगैरे. जरा बरं वाटतं. ॲमेझॉनवरून एक प्रोडक्ट मागवलं होतं, तर ते आलं होतं खरं तर संध्याकाळी, पण ॲक्च्युली जरा थोडीशी गडबड होती, त्याच्यामुळे मग मी ते आत्ता ओपन करत आहे. आणि ते जे मी खास मागवलं आहे, देवाचे जे कपडे असतात ते वाळत घालण्यासाठी, म्हणजे ते आपल्या रोजच्या कपड्यांमध्ये ते मिक्सअप नको व्हायला, म्हणजे तिकडे सारखा हात नको लागायला, वेगळंच राहायला, त्याच्यासाठी मी हे खास मागवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये एकामध्ये 2 आलेले आहेत, म्हणजे हे पेअर असतं. आणि ह्याची प्राईस मी तुम्हाला सांगते. आणि हे परत मी अडेसिव्हवालंच मागवलेलं आहे. सो पुन्हा ते खिळे वगैरे ठोकायची गरज नाही आहे टाईल्सला. तर मी एक देवाच्या कपड्यासाठी वापरेल आणि दुसरं जे आहे ते नॅपकिन होल्डर किंवा हे टिश्यू रोलसाठी पण तुम्ही वापरू शकता.